नमस्कार. जुम्मीज किचन मध्ये आज मी आपल्याला फिश टिक्का दाखवणार आहे. आता आपण सर्व साहित्य लावून घेऊया. प्रथम हे मी सुरमईचे बोनलेस तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यात अर्धा चमचा मीठ घाला. आपल्याला मिठाचं प्रमाण जसं आपल्याला पाहिजे तसं घ्यावं. छोटा अर्धा चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर एक छोटा चमचा, कसुरी मेथी एक छोटा चमचा पावडर, गरम मसाला एक छोटा चमचा, जिऱ्याची आणि धण्याची पावडर एक छोटा चमचा, काळी मिरी एक लहान छोटा चमचा, ओव्याची पावडर एक छोटा चमचा, आलं लसूण पेस्ट एक जरा मोठा चमचा घेतला आहे, बेसन म्हणजे डाळीचं पीठ एक मोठा चमचा, आणि मोहरीचं तेल एक लहान चमचा म्हणजे टीस्पून. हे सगळं आपण लावून घेऊया ह्याला. आणि आता मी शेवट दही घालत आहे एक मोठा चमचा. मोठा चमचा लिंबाचा रस आहे तो मी शेवटी घालून घेत आहे. आणि आता आपण सर्व फिश असा मसाला लावून घेऊया. आणि हा मसाला कमीत कमी 6 तास तरी लावून घ्यावा म्हणजे फिश चांगले लागतील. आपण फिश टिक्का नेहमी हॉटेलमध्ये गेल्यावर खातो, पण फिश टिक्का खायला हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरात जर केलं तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. आणि घरी करण्यासाठी अतिशय सोपा प्रकार आहे जो मी तुम्हाला आज दाखवत आहे. आता त्याच्यासाठी लागणारी हिरवी चटणी आपण प्रथम वाटून घेऊया. तर एक मूठ कोथिंबीर, ह्याच्या आधी मी ह्याच्यात जरा बर्फाचं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात ही कोथिंबीर घालून घ्यावी. नंतर एक मूठ पुदिना, आता 3 मिरच्या या पण मी घालून घेत आहे. नंतर एक मूठ गाठ्या, या घट्टपणा येण्यासाठी चटणीला दाटसरपणा येण्यासाठी घालतात. अर्धा इंच आलं, 8 लसणाच्या पाकळ्या, कारण लसूण लहान आहे म्हणून मोठे असतील तर 4च घ्या. मीठ, अर्धा चमचा, आणि लिंबाचा रस हा एक मोठा चमचा. आता हे आपण वाटून घेऊया मिक्सर मध्ये. आता ही आपली चटणी वाटून झालेली आहे. तर त्यात आपण थंड पाणी घातल्यामुळे आणि लिंबू घातल्यामुळे त्याचा रंग असा हिरवा येतो, नाहीतर चटणीचा रंग काळसर होतो. म्हणून थंड पाणी बर्फाचं जरूर घाला. आता हे काल आपण मॅरिनेट केलेलं फिश आपण याच्यात घालूया. पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवले, त्याच्यात घालून घेऊया. आणि त्याला मी जे लावलेलं मोहरीचं तेल
जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपलं साधं तेल घातलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं. यास आपण सगळं लावून घेऊया. आधी थोडे थोडेच तळून घेऊया. आता मी हे परतून घेतलं आहे. आपण ह्याच्यावर झाकण घालूया, म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजेल. आता हे आपले सुरमईचे तुकडे तळून झालेले आहेत. आता त्यात मी लाल कलर न घातल्यामुळे ते लाल दिसत नाही आणि घरात वापरताना लाल कलर घालायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला पाहता येईल. आता आपण हे काढून घेऊ. आता हे माझे सुरमईचे सगळे तुकडे तळून झालेले आहेत. मी आता प्लेटिंग करून घेते. हा आपला सुरमई टिक्का तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.